शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट श्री गणेश मित्र मंडळ एकला मित्र मंडळ स्वराज्य चषक 2026 च्या फायनलचा पहिला चेंडू वाईड बॉल. काय चाललंय पंकज यांचं, कोणती अपील केली जाते? आणि यावेळेस आपण बघतोय काय केलंय हे. धनंजय यांचा विकेट महागात पडू शकतो. हा नक्कीच पन्हाळा संघाला जर हा विकेट गेला असता तर नक्कीच या कॅचचा प्रयत्नच झाला नाहीये. आणि नक्कीच डॉट बॉल. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली 2 चेंडू 2 धावा. आणि यावेळेस बघतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेस आपण बघतोय चेंडू यशस्वीरित्या बॅटवर घेतला आणि धावसंख्येला 1 ने आकार दिला जातोय. धावसंख्या झाली ती 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे यावेळेस होते चूक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. फायनलचं दडपण येत असतं. फायनलचं दडपण येत असतं क्षेत्ररक्षण करताना. आपण बघतोय नितीन कांबळेकडून चूक होते आणि जातोय चौकार. पुढचा चेंडू यावेळेस मिळतोय आणि इथे बघतोय आपण एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आणि धावसंख्या झाली ती 8. 1 षटक पूर्ण 8 धावा. नितीन कांबळे यांचा पुढचा चेंडू समोर आहेत नितींद्र आहेर आणि यावेळेस बघतोय अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. नक्कीच इथे आपण बघतोय धावसंख्या झाली ती 9 धावा. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे नक्कीच थांबवलंय फलंदाजाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे जागेवर उडी मारली आणि चेंडू 1 डिक्लेअर झोन कडे पाठवलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आणि धावसंख्या होते ती 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. यावेळेस समोरच्या दिशेला मारलेला फटका पंकज यांच्याकडून अडवला जाईल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. 3 चेंडू 11 धावा. खूपच सुंदर सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत धनंजय यांच्या बॅट मधून निघालेला 1 चौकार आपण बघितला आहे. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल साठी प्रयत्न. सिंगल डबल वर विश्वास ठेवला जातोय आणि नक्कीच आपण इथे बघतोय 4 चेंडू 12 धावा.
पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका आणि यावेळेस पुन्हा एकदा एका धावेकडे धनंजय स्वतःवर नाखुश असतील, कारण काय इंचानी दोन फटके 2 धावांसाठी वाचलेले आपण नेहमीच बघितलेले आहेत. आणि नक्कीच इथे 1 टू गो. 13 धावा. पुढचा चेंडू यावेळेस गॅप मध्ये ढकलून दिलाय, परंतु बाउंड्री रिजन मध्ये आपण इथे बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीकचं आणि चांगला थ्रो. 1 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 धावा. महेशच्या प्रत्येक विकेटसाठी योगेश भोपी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. फायनलचा सामना. या फायनलच्या सामन्यामध्ये आपण बघतोय योगेश भोपी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे महेश यांच्याकडे. महेशला गुंतवलंय पैशांमध्ये. महेशला गुंतवलंय इथं पैशांमध्ये. आणि नक्कीच जितेंद्र आहेर हे सुद्धा त्यांच्या बरोबर विनोदी संवाद साधताना आपण बघतोय. अवांतर धाव. पहिला चेंडू अवांतर धाव आणि धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाते ती 15. या धावसंख्येवर नक्कीच पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना आपण इथे बघतोय धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. हॅलो. आणि नक्कीच इथे बघतोय डायरेक्ट फटका जातोय. चेंडू सीमारेषे पार आणि इथे सुसाइड शॉट आउट. नितीन शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा अवांतर धाव. पुढचा चेंडू आणि इथे बघतोय पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 17. आणि यावेळेस आपण बघतोय 1 डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू धावसंख्येला 1 ने आकार देतोय. धावसंख्या झाली ती 18 धावा. 2 चेंडू 18 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. अवांतर धावांवरच खूप खर्च केला जातो इथे महेशकडनं. महेशच्या विकेटसाठी पारितोषिक लावलेले आहे, महेशच्या वाईट बॉलसाठी नाही. योगेश भोपी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 1 विकेट घेतला आणि त्यासाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून 2-4 विकेट घ्या. योगेश भोपी यांचा खिसा खाली करा. नक्कीच ही चप्पल यष्टी रक्षण इथे चालू आहे ते प्रणय यांचा.
पुढचा चेंडू महेश यांचा आणि इथे पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. खूप महागडं षटक पडते इथे महेश यांचं. आणि यावेळेस आपण बघतोय डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि यावेळेस पुन्हा एकदा एक अवांतर धाव. इथे विरोधी पक्षाने नक्कीच अजून अवांतर धावांवर पैसे लावले तर नक्कीच इथे बघायला मिळेल. आणि इथे बघतोय आपण संघ मालक आणि कर्णधार यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि यावेळेस वाईड +1. काय चाललंय महेश यांचं. खूप खराब कामगिरी फायनलच्या सामन्यामध्ये चालू आहे. तीन चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झाली आतापर्यंत 23 आणि या षटकामध्ये 7 अवांतर धावा खर्च केल्या आहेत. 7+1 म्हणजे 8 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत महेश यांनी. खूप खराब कामगिरी फायनलचं दडपण त्यांनी त्यांच्यावर घेतलंय. आणि इथे आपण बघतोय नितीन शिंदे यांचा विकेट जातोय. नजर हटी दुर्घटना घटी अशा प्रकारे काहीतरी नितीन शिंदे यांच्या सोबत घडलेलं आहे. दोन चेंडूंमध्ये एकही वाईड बॉल नाही टाकला तर आनंद मौर्या यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल महेश यांच्यासाठी. त्यांच्या मित्रांकडून त्यांच्यावर पारितोषिक लावलं जात आहे. आणि नक्की आपण इथे बघतोय आणि इथे बघतोय इथे काय नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आपण इथे बघतोय. थर्ड अंपायरचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
1 to go. दोन षटक 5 चेंडू 24 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रणयने केलेले चपळाईने हे नक्कीच यष्टीरक्षण आहे. नक्कीच स्टंपिंग चांगली केली आहे प्रणयने. आणि आपण इथे बघतोय 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे महेश यांचा. शेवटचा चेंडू यावेळेस आपण बघतोय डेक्काबाई यांच्याकडे जायला होता, परंतु अडवता आला नाहीये डेक्काबाई यांना. आणि एक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 3 षटक समाप्त 25 धावा. शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्वराज्य चषक 2026. थोड्याच वेळात समजणार कोण उचलणार हा भव्य दिव्य चषक. यावेळेस आपण बघतोय चांगला फटका. आणि यावेळेस बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार. मारलेला हा चांगला फटका. 4 धावांसाठी सीमा रेषा पार. चौकार. संघ मालकाकडून चौकार मारण्यात आलेला आहे. कर्णधार आणि संघ मालक. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, पण इथे जितूबाईने केलंय मार्केट जाम. यावेळेस बघतोय जितूबाई होत आहेत रन आउट. अंतिम सामन्यात चौकार मारून बाद झालेले आहेत जितेंद्र आहेर. दोन चेंडू 29 धावा. नितीन कांबळे यांच्याकडून पहिल्या षटकात सुद्धा एक चौकार सोडला गेला होता. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस पंकज कडून सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 30 धावा. 3 चेंडू 30 धावा. यावेळेस चांगला फटका किरणच्या बॅट मधून, परंतु 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नासाठी थोडीशी चूक होते केतन कडून, कारण केतन लक्ष देत नाहीये चेंडूवर. आणि अंतिम सामना आहे, प्रत्येक चेंडूवर लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण आता चेंडू राहिले तर शेवटचे 2 चेंडू आणि धावा झाल्या त्या 31 धावा. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आलेला आहे पुन्हा. नो बॉल. आणि नो बॉल वर ही 1 धाव. धन्यवाद डीजे. 1 टू गो. आणि धावा झाल्या तर 32. एक चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत प्रतापगड संघाने, परंतु हा शेवटचा चेंडू कसा टाकला जातोय बघावं लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आणि इथे बघतोय आपण 33 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरणार आहे पन्हाळा संघ.
महाअंतिम सामन्यात कोणाचा विजय होईल सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. प्रतापगड संघाचे मनोबल वाढवताना महाअंतिम सामना पन्हाळगड वर्सेस प्रतापगड. शिव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आपण बघतोय स्वराज्य चषक 2026 आणि हे पर्व दुसरं आहे. पर्व दुसऱ्यामध्ये आपण नक्कीच एक आगळी वेगळी हे बघितलं होतं आणि महिलांचा सामना सुद्धा आपण बघितला होता. नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष सहकार्य लाभलं होतं ते डॉक्टर हेमंत पाटील साहेब असतील, जयेंद्र जोशी साहेब असतील, सचिनजी तांबोळी साहेब असतील, निखिलजी डोळस साहेब असतील, अनिलजी शेट्टी साहेब असतील, आगतराव मोठे साहेब असतील, संदीपजी सुतार साहेब असतील. यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं होतं. तसेच आपल्याला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं होतं ते विकासजी गरज साहेब, रवींद्र जोशी साहेब, हॅप्पी सिंग साहेब, दिलीपजी पाटील साहेब, हेमलता गोवारी मॅडम, शीला भगत मॅडम आणि अरुण कुमार भगत साहेब या सर्वांचं आपल्याला विशेष सहकार्य लाभलं. या सर्वांचंच मनपूर्वक आभार आणि या आयोजनासाठी अथक मेहनत घेणारे संजयजी पाटील साहेब यांचा विशेष कौतुक. यावेळेचा पहिली धाव आणि पहिल्या धावेसाठी आपण बघतोय वन डिक्लेअर झोन मध्ये चाललेला हा चेंडू अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि सचिन इथे यांनी. बघतोय जर हा झेल यशस्वी झाला आणि इथे हा बघतोय झेल आपण नव्हता, झेल हा कप होता. यशस्वी झालाय. नितीन कांबळे यांचा अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे सचिन यष्टीरक्षक सचिन यांनी. मला वाटतं हा झेल नव्हता, हा कप होता. पुढील फलंदाज प्रणय कोळी. आणि ते बघतोय एक उत्कृष्ट असा झेल पकडला यष्टीरक्षकाने. नो नो बॉल. बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. धनंजयचा पुढचा चेंडू आणि ते बघतोय आपण पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. तीन चेंडू 3 धावा आपण इथे बघतोय. चांगली गोलंदाजीची सुरुवात धनंजय यांची आपण बघितली. पुन्हा एकदा उत्कृष्ट यष्टीरक्षण सचिन यांच्याकडून. प्रणय कोळी बाद झालेले आहेत. पन्हाळगड संघाचे सचिन दोन यांचं खेळाडू. विशेष कौतुक केलं पाहिजे कारण सचिन यांनी एक चांगला झेल घेतला आणि यावेळेस सुद्धा आपण बघतोय सुंदर असं यष्टीरक्षण करून महत्वाचे 2 फलंदाज एकदा पवेलियन मध्ये परत पाठवलेत. नक्कीच इथे आपण बघितलं संघाचा कर्णधार नितीन कांबळे आणि प्रणय या दोघांनाही मैदानातून
पाठवण्यामध्ये यश प्राप्त केले आणि विजयाकडे वाटचाल करतोय तो जितूबाई यांचा संघ प्रतापगड. पुढचा चेंडू आणि इथे बघितलं आपण पुन्हा एकदा डॉट बॉल. धनंजय यांची उत्कृष्ट अशी कामगिरी आपण इथे बघतोय. 4 चेंडू झालेत आणि धावा झालेत आपण बघतोय 4 धावा. पुढचा चेंडू धनंजय यांचा. प्रतीकसाठी टाकलेला चेंडू या वेळेस आपण बघतोय वन टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आणि इथं बघतोय धावसंख्या झाली ती 5 धावा. वन टू गो. 5 चेंडू 5 धावा झालेले इथे आपण बघतोय. स्वराज्य चषक 2026 च्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकतोय तो प्रतापगड संघ. आता 18 चेंडू आणि धावांची गरज आहे आपण बघतो 29 धावांची गरज, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आलेल्या आहेत आणि नक्कीच खूप सुंदर असं षटक टाकलंय. या 5 धावांपेक्षा अतिशय महत्वाचा होता तो नितीन कांबळे यांचा विकेट आणि दुसरा प्रणय यांचा विकेट. जितूबाई हात उंचावताना नक्कीच संघाचे संघ कर्णधार आणि संघ मालक आहेत आपण इथे बघतोय. पांडुरंग दादा यांचा पहिला चेंडू आणि आपण इथे बघतोय एकच धाव. फायनलचा सामना कुठेतरी वन साइड रंगतोय की काय असं काहीच चित्र आहे. जर हा नक्कीच सामना जिंकायचा असेल तर पन्हाळ्याला मोठे फटके मारावे लागतील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते बघतोय आपण स्वराज्य चषक 2026 पर्व दुसरे महाअंतिम 16 विजेता संघ कोण असेल? पांडुरंग दादांचा पुढचा चेंडू आणि इथे जातोय 4 चौकार. धावांसाठी चौकार. यावेळेस 2 धावांसाठीचा फटका कुठेतरी आक्रमक सूप घेतलं इथे आपण बघतोय. धाव संख्या झाली ती आपण बघतोय 12 धावा. 4 चेंडू 12 धावा.
पुढचा चेंडू आणि यावेळेस उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल. विल्सन यांनी या संघामध्ये नक्कीच थोडासा उत्साह आणलाय. नक्कीच प्रेक्षकांमध्ये थोडासा उत्साह येतोय. पाव लागेल मागून रायगड संघाचे प्रेक्षक सुद्धा कोणत्या तरी संघाला सपोर्ट करताना दिसत आहे तिथे. नक्कीच नक्कीच प्रतापगड संघाला सपोर्ट करतात हे जितूबाई दाखवून देतात. कारण नक्कीच मगाशी थोडीशी स्लेजिंग आपण नितीन मध्ये आणि सचिन मध्ये बघितली होती. वा 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 काय चेक दिलाय. नक्कीच इथे आपण बघतोय पांडुरंग दादा यांचा पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अडवला जातोय. एकच धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण बघतोय 13 धावसंख्येवर 2 षटक 13 धावा. स्वराज्य चषक 2026 महाअंतिम सोहळा पर्व दुसरे. हॅलो पुढील गोलंदाज नितीन शिंदे. महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये किती धावा कुठून काढल्या जातात पाहाव्या लागतील. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 21 धावांची गरज आपण इथे बघतोय. पुढचा चेंडू पहिला चेंडू 1 डिक्लेअर झोन मध्ये आपण बघतोय. धावसंख्येला 1-1नेच पुढे ढकलतायत विल्सन आणि पंकज. परंतु मोठे पटके खेळावे लागतील कारण तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर 11-20चा हा सामना आलाय. अजूनही सामना दोन्ही बाजूला झुकलेला आहे. परंतु काय होईल शेवटच्या क्षणी पाहावं लागेल. कोण उचलेल शिव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टची स्वराज्य चषक 2026 ची भव्य दिव्य प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. प्रेक्षकांमध्ये आपण आनंद बघतोय. आनंदामध्ये पांडुरंग दादांचं कौतुक केलं जात आहे कारण एक सुंदर असं षटक टाकलं जात आहे. आपण इथे बघतोय चांगला फटका आणि इथे बघतोय एकच धाव. विल्सन यांच्याकडनं उत्कृष्ट फटका. विल्सन याच्यासाठी पुढचा चेंडू आणि यावेळेस आपण बघतोय मनीषांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण. अवघी एकच धाव पंकज यांना दाखवून द्यावं लागेल. सिंगल डबल आतापर्यंत खेळत फायनल पर्यंत आले परंतु मोठे फटके सुद्धा खेळू शकतो हे पंकज यांना या फायनलच्या सामन्यामध्ये दाखवावं लागेल आणि आपल्या संघाला 9 चेंडू 18 धावांची गरज. पुढचा चेंडू एका धावेसाठी जातोय. नक्कीच धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आणि आपण इथे बघतोय धावसंख्येला 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. 4 चेंडू 17 धावा. आणि इथे पंकजचा विकेट भेटतोय. पंकजचा विकेट. पांडुदादा विजय जल्लोष करताना त्याचबरोबर कर्णधार संघ मालक जितेंद्र आहेर. हॅलो
मनीषबाईंना पांडू दादांनी आपण बघितलंय कसं बाहेर पाठवलंय इथे विकेट घेऊन चांगला डान्स नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला पांडू दादांचा बघायला मिळेल. संतोष दादा अमित दादा यांच्या डान्सची अपेक्षा होती परंतु इथे पांडू दादांचा डान्स बघायला मिळतोय की काय जितूबाईंचा डान्स बघायला मिळेल की काय असं काहीच चित्र मैदानामध्ये आलंय. कारण सामना कुठेतरी पन्हाळाच्या विरोधात जातोय की काय कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. विल्सन अजूनही मैदानात आहे ज्यांनी आतापर्यंत एक चांगला चौकार मारलेला आहे 2 धावांचा फटका मारलेला आहे आणि आपण बघतोय 6 चेंडू 17 धावांची गरज. पुढील गोलंदाज निलेश. विजयोत्सव कोण साजरा करणार आता थोड्याच वेळात कळणार आहे. फलंदाज विल्सन, गोलंदाज निलेश. यावेळी उत्कृष्ट बघतोय फटका. पहिला चेंडू चैनदाररित्या टोलावलाय. चेंडू सीमा रेषा पार चौकार. प्रतापगड संघावर प्रेशर वाढत असताना विल्सनचा चौकार, एक चौकार नाही 5 क्रिकेटचा चेंडू आणि सामना असा 13 आहे. धावांची गरज आपण इथे मैदानामध्ये बघतोय. नक्कीच उत्कंठा आणलीये. प्रतापगड संघाचा नील काय करतोय यावेळेस सामन्यामध्ये बघावं लागेल. शिव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट स्वराज्य चषक 2026 अवघ्या 5 चेंडूंवर राहिले. या पुढच्या 5 चेंडू नंतर समजेल पर्व दुसऱ्यातला चषक कोण उचलणार. एकीकडे प्रतापगड एकीकडे पन्हाळा. उत्कृष्ट फटका यावेळेस विल्सन आपण यांचा. बघतोय चांगला फटका आणि जातोय ते एका धावेसाठी परंतु सिंगल डबल वर आता विश्वास नाही. चौकारांवर विश्वास ठेवावा लागेल. परंतु विल्सनच्या बॅट मधून जो फटका आता सध्या निघतोय ना त्याचा आवाज एक नक्कीच प्रेरणा देणार आहे. नक्कीच एक पॉझिटिव्हनेस आणणार आहे. परंतु ते फटके समोरच्या दिशेला असले पाहिजे. नक्कीच विल्सनच्या बॅट मधून मोठा फटका अजून येतोय का पाहावं लागेल. आणि आता धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडूंमध्ये 3 चौकारांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 4 चेंडू 12 धावा. आता थोड्याच वेळात कळेल कोण विजेता आहे. स्वराज्य चषक 2026 पर्व दुसरे महाअंतिम 16. अगदी थोड्याच वेळात निर्णय येईल. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा एक चांगला फटका 2 धावांसाठी. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते परंतु समीकरण थोडंसं बदली होत आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज. विल्सन यांची बॅट तळपलेली आहे. 3 चेंडू 10 धावा. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि इथे बघतोय आपण 2 चेंडू 9 धावा. महाअंतिम 16 विल्सन यांनी चांगला खेळ दाखवलेला आहे.
2 लिगल डिलिव्हरी जर टाकल्या तर नक्कीच जितूबाई यांचा संघ या स्वराज्य चषक 2026 उचलू शकतो. पाहावं लागेल 2 लिगल डिलिव्हरीज टाकले जातात का नीलकडून, का एखादा नो बॉल येऊन हा सामना वळू शकतो पन्हाळा संघाकडे. 5वा चेंडू नील समोर विल्सन. मनीष यांनी झेल घेतलेला आहे विल्सन यांचा. रिव्ह्यू नो साठी अतिशय चांगला खेळ खेळत होते विल्सन. पुढील फलंदाज संदीप साळुंके. 1 धाव. शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट स्वराज्य चषक 2026 नक्कीच प्रतापगड या संघाची विजयाकडे वाटचाल आणि हा विजय नक्की असेल इथे संजय पाटील साहेबांचा, सर्व आयोजकांचा, आणि नक्कीच हा विजय असेल शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचा. विजयी संघ कोणताही असेल परंतु विजय असेल येथील दास संघ मालकांचा, दास संघ कर्णधारांचा, आणि नक्कीच विजय असेल श्री गणेश मित्रमंडळाचा, एकता मित्रमंडळाचा आणि स्वराज्य चषक 2026 चा. अगदी थोड्याच वेळात 2000 स्वराज्य चषक 2026. शेवटचा चेंडू आणि इथे विजयाचे वाटचाल प्रतापगड आणि या संघ ठिकाणी ठरतोय. संघ स्वराज्य मालक चषक कर्णधार 2026 चा विजयी संघ प्रतापगड. स्वराज्य चषक 2026 चे विजेता संघ आहे प्रतापगड. स्वराज्य चषक 2026 विजेता संघ प्रतापगड. महाअंतिम सोहळ्यात स्वराज्य चषक 2026 यांचे विजेता आहे प्रतापगड संघ. निलेश माने यांचा डान्स बघण्यासारखा आहे. स्वराज्य चषक 2026 यांचे प्रतापगड संघ आनंदोत्सव साजरा करताना संघ मालक जितेंद्र अय्यर आनंद उत्सव साजरा करताना